पुण्यामध्ये रेव पार्टीवरती कारवाई करण्यात आली आणि या पार्टीमध्ये एकनाथ खडसे यांचा जावई असल्याची माहिती समोर आली आहे। अटकेतील 7ही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। अंमली पदार्थाचे एकही गुन्हा दाखल नाहीये आणि आरोपी क्रमांक 5 वर पण आहे का? नाही, त्याबद्दल मी सांगू शकत नाही 5 वर। ठीक है, एक हिंदी में कर लेते हैं। हाँ सर, बताइए बूम बूम ये ओ सर मागे ए इधर थोड़ा पीछे ओ सर रोल रोहन ड्रग्स लेने के मामले में अरेस्ट करने को एक भी ड्रग्स लिया नहीं है। मंदर सर माझे बूम करा अरे एक घर में अगर 4 लोग बैठे तो रेव पार्टी कैसे बोल सकते हैं उसको? रेव पार्टी के लिए पब्लिक प्लेस होना चाहिए, उसका कोई ऑर्गेनर होना चाहिए, 100-200 लोग चाहिए, उसके लिए ऑर्गेनाइज चाहिए, उसके लिए म्यूजिक चाहिए, तभी रेव पार्टी बोल सकते हैं अपन। किसी भी पार्टी को या किसी भी घर में अगर 2 से ज्यादा लोग ये होते तो उसको रेव पार्टी नहीं कह सकते। आप पुलिस ने क्या आरोप लगाए हैं? पुलिस ने आरोप लगाया है कि उधर जो था उधर कोकेन मिला है, उधर गांजा मिला है, लेकिन मेरे पोजीशन यानी प्रांजल खेवलकर के पोजीशन में कुछ भी इलीगल मिला नहीं, ना कि प्रांजल खेवलकर ने कुछ भी कंज्यूम किया है, कोकेन या ड्रग्स या ऐसा कुछ भी कंज्यूम किया नहीं है। आपने ये भी कोर्ट में आर्ग्यू किया कि प्रांजल खेवलकर हैं वो एक राजनीतिक से जुड़े हुए हैं, इसलिए उनको इम्प्लीमेंट किया जा रहा है। तो नहीं, मेरे क्लाइंट जो प्रांजल खेवलकर उन्होंने मेरे को ऐसे इंस्ट्रक्शन दिया कि उनको फंसाया गया है। अभी क्या फंसाया, किसने फंसाया, वो बाहर आके आपको बोलेंगे। राजनीति में होने की वजह से जुड़े हुए ऐसी शासकता उन्होंने जताई है, वो बाहर आके वो खुद बोलेंगे अच्छा, आपसे। कोर्ट ने आदेश क्या दिया है आज? कोर्ट ने 2 दिन का पुलिस कस्टडी दिया है, उसमें प्रांजल खेवलकर पूरी तरह से उनको जो इन्वेस्टिगेशन चल रहा है उनको पूरी तरह से कोऑपरेट करेंगे और उनका निर्दोषत्व सिद्ध होने तक वो लढते रहेंगे। नाही, हा प्रकार बघा, हा पूर्ण बालिशपणाचा प्रकार मला वाटतो। एका फ्लॅटमध्ये किंवा फ्लॅट नाही, ते एक हॉटेल आहे, त्या हॉटेलमध्ये रूम बुक करून जर 4 लोक जर भेटत असतील तर त्याला रेव पार्टी म्हणता येणार नाही, असं माझं मत आहे। तर 7ही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। रेव पार्टीवरती पुण्यामध्ये जी कारवाई झाली, या पार्टीमध्ये एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांचाही समावेश होता। 7 जण अटकेत आहेत, त्यापैकी एक आहेत प्रांजल खेवलकर आणि सर्व आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। मात्र आरोपींच्या वकिलांनी ही रेव पार्टीच नव्हती असा दावा केलेला आहे। ज्ञानेश्वर चौतमल आपल्याला अपडेट देत आहेत। ज्ञानेश्वर, सुनावणी पार पडली, यात 2 दिवसांची पोलीस कोठडी या सगळ्या आरोपींना देण्यात आली आहे। यात सगळ्यात महत्त्वाचा जो आरोपी आहे तो म्हणजे रोहिणी खडसे यांचे पती खेवलकर। त्यांच्या संदर्भानं जो युक्तिवाद कोर्टामध्ये झाला, यात वकिलांनी असं सांगितलं की हा सगळा प्रकार जो आहे तो बनावट आहे, खोटा प्रकार आहे। खेवलकर यांनी कुठल्याही पद्धतीनं ड्रग्सचं सेवन केलेलं नाही, अशा पद्धतीचा युक्तिवाद जो आहे तो करण्यात आलेला आहे। खेवलकर यांच्या पूर्वी गुन्हे दाखल आहेत, अशा पद्धतीनं सरकारी वकिलांनी मांडणी कोर्टामध्ये युक्तिवाद करताना केलेली होती। मात्र आरोपी खेवलकर यांचे वकील यांचं असं म्हणणं आहे की यापूर्वी एकही गुन्हा जो आहे तो प्रांजल खेवलकर यांच्यावरती दाखल नाही आणि त्यामुळे पोलीस कोठडीची गरज नव्हती। मात्र कोर्टानं ज्या पद्धतीने युक्तिवाद संपल्यानंतर हा निर्णय दिलेला आहे, 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। या सगळ्या तपासात ते सहकार्य करतील, कुठलीही जर माहिती पोलिसांना अपेक्षित असेल, कुठले पोलिसांचे चौकशीचे प्रश्न असतील तर त्या प्रश्नांना उत्तर देतील, अशा पद्धतीची माहिती आरोपीच्या वकिलांनी आता युक्तिवाद संपल्यानंतर माध्यमांशी बोलताना दिल्याचं बघायला मिळतं। ज्ञानेश्वर, अपडेट घेत राहू, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल।